आणखी कोणी बोला ना, आठवा ना, आठवून सांगा किंवा आठवेल तसं सांगितलं तरी सुद्धा चालेल. दूधवाला विशेषाने काल सकाळपासून ते काय काय घडलं, कोण कोण येऊन गेलो, त्यांची नावे मला पुन्हा एकदा संकल्पनाने आणि मोकळेपणाने सांगणार का? इन्स्पेक्टर साहेब, कालपासून इतर एकच गोष्ट घडली, ती म्हणजे माझे मुग्धा गेले हो. आपण मृत्यू आपोआप थोडाच येतो आणि तुमच्या पत्नीचा मृत्यू नैसर्गिक आहे असं डॉक्टरही मानत नाही आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सुद्धा तसं सांगत नाही. मग काय आढळले पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये? विष. विष? हो, विष. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की मुग्धाचा खून झाला? तसंच काहीतरी. कदाचित त्याने विष घेऊन आत्महत्या सुद्धा केली असेल. हो, मग असंही असू शकतं ना की एखादं विष चुकून पोटात गेला असेल. तसं एखादं विष तुम्ही घरात आणून ठेवलंय? नाही म्हणजे तुम्ही किंवा तुमच्या पत्नीने तसं एखादं विष घरात आणून ठेवलं होतं का? विष घरात कसं असेल? आणि तिला आत्महत्या करण्याचं कारण काय? तो काय कमी होतं तिला? जगण्याचा मोह व्हावा असं सुखाचं जीवन जगत होतो आम्ही. 3 महिने झाले होते आमच्या लग्नाला. 3. ओ शिवाय ती घरोघर होती. म्हणजे लग्न परस्पर दोघांच्या संमतीने झालं होतं? हो, प्रेमविवाह झाला होता आमचा, रजिस्टर मॅरेज. हो, म्हणजे प्रश्नच मिटला. नाही, प्रेम हे आत्महत्येचं कारण असू शकतं, पण ते असफल प्रेम. तुमचं प्रेम तर सफल होतं, राईट मिस्टर सर? म्हणजे नाही, तुमच्या पत्नीविषयी तुम्हाला काही शंका होती? म्हणजे त्यांच्या चारित्र्याविषयी तुम्हाला काही शंका होती? नाही, शंका घेण्यासारखं काहीच घडलं नाही. चला, त्याच प्रश्नाची उलट बाजू. तुमचं चारित्र्य चोख होतं. म्हणजे त्यांना मान्य होतं का? तुम्ही माझी बदनामी करण्यासाठी इथं आलात का? हो, तुम्ही उगीच रागावताय बुवा. आता खरंच तुमच्या पत्नीचं तुमच्यावर प्रेम होतं, श्रद्धा होती, निष्ठा होती, आणि जर काय एखाद्या स्त्रीला आपल्या पतीजवळ शंकास्पद वाटत असेल तर मला वाटतं समजतंय ना काय बोलतो ते? हे बघा मिस्टर साने, तुमच्या पत्नीचा खून झालेला नसून तिने आत्महत्या केली असं शक्यतो मी सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणजे एका कुणाच्या मोठ्या जंजालातून तुम्हाला वाचवण्याचा आणि बाहेर काढण्याचा माझा प्रयत्न आहे. छान प्रयत्न आहे तुमचा, दुहेरी. नाही म्हणजे मला एकदा बदनाम करायचं, नाहीतर खुले असं ठरवायचं. बघा मिस्टर साने, या दुःखाने आणि असह्य ताणाने तुम्ही बरेच दिसताय. तुम्ही एक काम करा, तुम्ही आतमध्ये जाऊन विश्रांती करा, तोपर्यंत मी इतर माणसाचा तपास करतो. हो. एक मिनिट, कोण म्हणाला तुमची मुलगी? रत्ना. हा, तिला पाठवा. रत्ना, हे रत्ना, हे इन्स्पेक्टर वर्दे आणि ही रत्ना. विचारा काय विचारायचं आहे ते. मला वाटतं तुम्ही आतमध्ये जाऊन विश्रांती घेणार होता. इथे बसलो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, पण आता तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी म्हटलं. वा, त्रास द्यायला आला तरी त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करतात. तरी सुद्धा तुम्ही त्रास करून घेतच आहात. हे रे. हे. रे. नाव काय तुझं? रत्ना मी तुझ्या पाळण्यातलं नाव नाही विचारलं, संबंध नाव सांग. रत्ना साहेबराव सावंत, राहायला कुठे? ठाकुर्लीला, ठाकुरीला कुठे? पॉवर हाऊस जवळ. हा साहेबराव कोण? माझा नवरा. अच्छा, म्हणजे लग्न झालंय त्यांचं. मग काय तसंच राहते हो त्यांच्याजवळ. माहित नाही पण विचारतो ना. अहो साहेब, त्यांच्या नावाचं कुंकू लावते, त्यांच्या नावाचं मंगळसूत्र घालते, आणि मला एक छोटा पोरगी आहे. अजून काय सांगू? साहेबराव असतो पुढे. इकडे कोयनेकडे रोजगारावर असतात. अच्छा, म्हणजे ठाकुरीला कुठे? ते का म्हणून माझी सासू आहे, माझं पोर आहे. नाही, तरी सुद्धा तू एकटीच नाही का? हा, ते ठिकाणच म्हणा. बरं, साहेबरावला पगार किती? मिळतात 10,000 रुपये. आणि तुला? 3,000 रुपये जेवून खाऊन. तेवढ्याने तुझं भागतं की तुझा नवरा तिथून काही पाठवतो? आता खाजगी भानगडीशी तुम्हाला काय करायचं आहे? खाजगी भानगडी शोधायच्यात मला, समजलं? तेव्हा विचारलेल्या प्रश्नाची नीट उत्तर दे. पाठवतात 3-4 हजार रुपये. तुला इथे कामाला लागून किती महिने झाले? झाले 3 महिने. ठीक आहे, आता मला सांग, बाईसाहेबांची आणि साहेबांची कधी तर भांडणं व्हायची का गं? नाही, कधीच नाही. कधीच नाही. अहो साहेब, भांड्याला भांडं लागलं आणि तोंडाला तोंड लागलं की भांडणं ती व्हायची. शेवटी नवरा बायकोची भांडणं ती दिवा इजला की भांडणं मिटली. कशावर? तुमचं लग्न झालंय ना हो? काय
नाही समजत. बरं बायकांना भेटायला कधी कोणी इथे घरी मैत्रिणी यायच्या का? नाही साहेब, आताच राहायला आल्या होत्या पण मैत्रिणी नाही. मग मित्र? आपल्या या देशातल्या बायकांना मित्र नसतात साहेब. बरं हो. साहेबांना भेटायला कधी कोणी यायचं का मित्र किंवा मैत्रिणी? नाही साहेब. आता गोतू मला सांग, नको गो बाया तुझ्या बाईसाहेब कधी घराच्या बाहेर एकट्या जायच्या का? हा, आता त्यात न जायला काय झालं? हा म्हणजे बाईसाहेब बाहेर गेल्या हम्म, की घरात तू आणि साहेब दोघंच असायचं ना? होय. हा मग काल किंवा परवा किंवा अलीकडे अशी एखादी गोष्ट घडली की बाईसाहेब बाहेर गेल्या होत्या हम्म, आणि घरामध्ये तू आणि साहेब दोघंच होता आणि अचानक बाईसाहेब आल्या आणि त्यांनी पाहू नये ते पाहिलं. वाटोळं होईल, वाटोळं. बिया पडतील असं मंगाराच्या तोंडात. हे बघा साहेब, मी बघता सत्ता काय बी ऐकून घेणार नाही, कळलं का? मलाही तुमची नोकरी बी नका आणि तुमची कटकट बी नका. मी चालले. हा, वाचवण. निको जाऊ दे तुला. तो गो हे बघा, त्याला बाहेर बसू दे. तुझं लक्ष ठेवा. ओके ठीक आहे. मिस्टर साने, तुमच्या पत्नीने आत्महत्या केली असं मला तरी वाटत नाही. मला तर ते कधीच वाटलं नाही. हो कारण त्याचा खून झाल्याची तुम्हाला खात्री आहे. हो? नाही तसा पुरावा असल्याशिवाय मी आता काही बोलणार नाही. Anyway, मगाशी तुम्ही काय म्हणालात तुमच्या पत्नीला दिवस गेले होते? हो. हा मग तुमच्या लग्नाला किती महिने राहिले? 3. अरे मग मुग्धाबाईंना किती महिने राहिले होते? 3, 4, 5. इन्स्पेक्टर वर्दे! रागू नका. राग नंतर आधी विचारलेल्या प्रश्नाचं नीट उत्तर द्या. ओ मला कसं माहित असणार? कालच तिला त्रास होत होता म्हणून बाजूच्या डॉक्टरांनी गेली ती. ओ त्यांना काही शंका वाटली म्हणून त्यांनी लेडी डॉक्टरांकडे पाठवलं तिला. अहो तशी चिठ्ठी सुद्धा दिली ना त्यांनी आम्हाला. तुझी ती दाखवाल मला? हो असेलच इथं कुठेतरी. शोधून सापडेल. शोधावी लागेल. हा, शोधा ना. शोधा. हो. पोलीस पट्टीलाच आहे ना तो. वाटतं मस्त दादा पांढऱ्याने. साहेब बाहेर एक रोज चालेल आपल्याला भेटायचं लागतंय. कुठे आहे ते? आहेत बाहेर थांबले. बोलाव का त्यांना? नको. येतो त्याला भेटायला. ओके. सारे हो ती चिठ्ठी भेटली तर हवी आहे मला. शोधून ठेवा. हे करू बंद करू. दादू झालं. रत्ना